गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात. आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. तर आजचा दिवसभराचा ब्लॉग असणार आहे. आज आहे शुक्रवार, तर आपण करतो वैभव लक्ष्मीचं व्रत. तर पूजेची मांडणी आपण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि हा पूर्ण दिवसाचा जो ब्लॉग असणार आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे. अजून एक अनाउन्समेंट अशी आहे की आपण लवकरच आपले घरगुती जो मसाला आहे घाटी पद्धतीचा कांदा लसूण मसाला, त्याचं आपण मार्केटिंग आणि सेलचं स्टार्ट करतो आहे. ज्यांना कोणाला हा मसाला हवा असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आम्ही तुमच्यापर्यंत हा मसाला पोचवण्याची सोय करू आणि त्याचं काय रेट असणार आहे ते सगळे, त्याची प्रक्रिया, पोस्टाचे चार्जेस वगैरे सगळे इन्क्लूड असणार आहे. ठीक आहे, तर भेटूया डायरेक्ट आता पूजा करताना. कंटिन्यू रहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार मंडळी, आता आपण पूजेची सगळी मांडणी करणार आहोत वैभव लक्ष्मीचं व्रताची. आणि इथे आपण बघू शकता, इथे सामान मी काय काय घेतलं आहे. 2 विड्याची पानं घेतली आहेत, एक हार घेतला आहे, सुटी फुलं आणि वैभव लक्ष्मीच्या व्रतासाठी मेन म्हणजे असतं लाल फूल. तर माझ्याकडे आहे गुलाबाचं फूल. आणि इकडे आपण आता पूजेची सुरुवात करूया. ठीक आहे. A few moments later. फायनली आपली पूजा वगैरे करून सगळं झालेलं आहे. स्वयंपाक आपण करणार आहे आता संध्याकाळी, कारण का काल जो स्वयंपाक केला होता त्याचं थोडंसं राहिलं आहे भाजी, तर दुपारी त्या तिघांना चौघांना होऊन जाणार. संध्याकाळी स्वयंपाक करताना आता आपण भेटूयात. मंडळी, आता आपण चाललेलो आहे मॉलमध्ये सामान भरायचं आहे घरचं. तर आमच्या इथे जवळच कॅपिटल मॉल म्हणून आहे, तिकडे चाललो आहे आता आपण. आणि तिकडे गेल्यावरती भेटूया ऑटोमध्ये. आता ऑटो बघूया आणि डायरेक्ट मॉलमध्ये गेल्यावर भेटूया. रिक्षा भेटली आता फायनली. बघा, आम्ही चाललेलो आहे मॉलमध्ये आणि ह्याला घेतलं ट्युशनमधून, उचललं ह्याला किडनॅप करून घेऊन चाललेलो आहे. काय आहे? पोहा. आता बघा इथे मजदुरी चालू आहे मम्मीची. काय घेते इथे? काय घेतेस? हे कुठला मसाला दाखव? बिर्याणी मसाला. अरे बापरे. हे बघा, टी मसाला पण आहे, चायचा मसाला. आता आपण इथे एक्सचेंज केला. मग बिर्याणी मसाला घेतो. बघू अजून पुढे काय काय घेतो. आता काय हे काय? लाल तडका घेतली आहे का? नाही. फायनली आपली शॉपिंग झालेली आहे. रिक्षा पकडले, घरी जातोय आणि हमाल एक आपल्या घरी आहे, तर आपल्या हमालला घ्यायचं आहे बोलून, फोन करून. ठीक आहे, चालेल. काय चालू आहे? घरी पोचलोय सामान घेऊन आणि आता सगळं सामान लावलं अर्ध आणि अर्ध लावायचं बाकी आहे. ही चणा डाळ आणली आहे. होळी होळी पुरणाची पोळी. याहू याहू. थोडी साखर राहिली आहे याच्यामध्ये. मी टमाटे घेतले, कांदा घेतला, बटाटा घेतला. एक कृषा 15 रुपये किलो बटाटा. हा, आणि 15 रुपये किलो बटाटा. इकडे 30 रुपये किलो बटाटा आणि कांदा 15 रुपये किलो. वा, आणि इथे 30 चांगलं आहे. रुपये किलो कांदा. बघा बघा किती फरक पडतो कांदा बटाट्यामध्ये. मग स्टार बाजार, आम्ही स्टार बाजार मधून माल भरला यावेळेस. फायनली आपली इकडे आहे आज जेवणाला मेथीची भाजी. आणि इकडे आपण आता हे डाळ भिजत घातली आहे खिरीसाठी. आणि कांदा बघा, आम्ही आता या मॉल मध्ये गेलो होतो शॉपिंगला,
तर हे आणलं आम्ही चॉपिंग. केवढा बारीक झालाय तो कांदा. वाव, ह्याचा या कांद्याचं ऑमलेट करून खायला मजा येणार. उद्या घाल तुझ्या नवऱ्याला. किमा वाटतं किमा. असंच लागतं ना किम्यासाठी कांदा टमाटा. A few moments later. संध्याकाळचं आपलं बत्ती लावून झालेलं आहे मस्तपैकी. बघा स्वामींच्या इथे पण दिवा लावलेला आहे आपण. आणि हे जे पादुका आहेत आपल्याला स्वागत आहे वाघोईचं, तिथे माझा सत्कार झाला होता. सबसे पहिला ब्लॉग मध्ये जर तुम्हाला माहिती नसेल तर आपला जो पहिला ब्लॉग आहे, पहिला म्हणजे ब्लॉग नंबर 1, त्या ब्लॉग मध्ये आहे आपला डेली ब्लॉगचा ब्लॉग ब्लॉगचा नंबर 1. पहिला ब्लॉग. त्याच्यामध्ये आपला आहे काय आहे आपला पुरस्कार नाही म्हणजे त्यांनी आपले आभार मानले. कारण का माझं फेसबुक ID वरती जसं मी बोलली होती आधीच्या व्हिडिओमध्ये की 3 मिलियन्सच्या वरती तो स्वामींचा हे गेलेला आहे, व्हिडिओ गेलेला आहे, रील्स. त्याच्यामुळे त्यांना ती रील्स एवढ्या जणांपर्यंत पोचली, एवढ्या जणांनी मला फॉलो केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. स्वामी समर्थांकडे मी प्रार्थना करेल त्या लोकांसाठी की त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील. चल आता आहे ना आपली डाळ आपली शिजून झालेली आहे. मुगाची डाळ ही बघा मस्तपैकी डाळ शिजली आहे. त्याच्यामध्ये आता आपण साबुदाणा ॲड करणार. आणि इकडे आहे नारळाचं दूध. ठीक आहे, मिक्सरमध्ये वाटलंय आपण. आता त्याचं नारळाचं दूध काढतोय. ठीक आहे, आता हा साबुदाणा बघा हा पण आता याच्यामध्ये टाकणार आहे. तो पण शिजेल त्याच्यामध्ये. आणि काजूचे जे तुकडे आहेत ना ते तुपात थोडेसे झालं की मस्त आहे की ह्याच्यामध्ये आता शिजून द्यायचं. मुगाची डाळ झाली आहे, साबुदाणा, गूळ आणि काजूचे तुकडे करून ते तळायचे. जरा हे थोडंसं नारळाचं दूध ठेवून देऊया आपण. जर संध्याकाळी अजूनही होणार, जरा म्हटल्यावरती मस्त घट्ट होणार. आणि आपण नाही ना कधी पण गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं चव येण्यासाठी. अन्न आहे ना ते, बस मीठ टाकलं. आता इथे आपली खीर शिजते आणि आपण इथे बघा काजू आहे ना घेतले. जेवढे तुम्हाला हवे तेवढे काजू घ्यायचे आणि तुपामध्ये ते फ्राय करायचे. हे बघा फ्राय झालेले आहेत आपले काजू. त्यात आपण ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. बस थोडीशी खीर टाकली ना फ्लेवर येणार त्याच्यामध्ये. पुढे काय सुगंध आला. काय नाही. आणि हे मिक्स करून घ्यायचं. अशी खीर आपली शिजून घ्यायची अजून जरा ती आटली. आणि जी जेव्हा ती थंड होणार ना त्याची घट्ट होणार. ॲक्च्युली ही खीर पिण्यामध्ये ना गरमागरमच मज्जा असते. गरमागरम खीर पिण्या. गरम नाही पिली तर का टेस्ट नाही लागणार चांगला. नाही, पूर्ण ते घट्ट होणार एकदम पिठल्यासारखं. नमस्कार सगळ्यांना. आता या आपलं जेवण रेडी आहे. जेवायला सगळ्यांनी जेवायला या. इकडे बघा आपलं पायसम आहे मस्तपैकी मुगाच्या डाळीचं, डाळ, मेथीची भाजी, भात आणि चपाती. तर आजचा ब्लॉग आपण आता इथे संपवतोय. आपण आता खीर आधी टेस्ट करून बघणार आहे कशी झाली खीर. सांगा एकदम छान. क्रिशा कशी आहे? गोड परफेक्ट. क्रिशा परफेक्ट बनवलेली. परफेक्ट. दातन काय होती काय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया आता आपण नवीन व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत बाय.